अंबरनाथमध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून दिव्यांग योद्धा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला। वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण 12 दिव्यांग बांधवांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। अंबरनाथ पश्चिमेच्या महात्मा गांधी शाळेत आयोजित केलेल्या या समारंभात रोटरीचे डीजी मिलिंद कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते। या कार्यक्रमात आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिक्षण, शासकीय नोकरी, खेळ, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करून यशाचे शिखर गाठलेल्या दिव्यांग बांधवांना दिव्यांग योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यामध्ये आंतरराष्ट्रीय पॅरा क्रिकेटर रवींद्र सांते, मोबाईल रिपेअर ते सिनियर असोसिएट्स मुकुल कोरडे, पॅरा बॉडी बिल्डर जय भवर, व्हीलचेअर टेनिस आणि बास्केटबॉलपटू विश्वेश भेंडे, ॲडव्होकेट रेखा चिरणेकर, जलतरणपटू गीतांजली चौधरी, SBIचे सिनियर असोसिएट दीपा नोटानी, शिक्षण क्षेत्रात सुजाता राडिये, सुवर्णपदक विजेता गायक करण बालानी, मजिप्रा, वरिष्ठ लिपिक प्रशांत पगार आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पगारे या सर्व दिव्यांगांना दिव्यांग योद्धा 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या नॉर्थने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून दीक्षा दिंडे, प्रकल्प प्रमुख प्रल्हाद जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। जेव्हा माझी इम्पेअरमेंट अशा गोष्टीसोबत इंटरॅक्ट करते, अशी गोष्ट म्हणजे बॅरियर। जेव्हा माझी इम्पेअरमेंट एका बॅरियर सोबत इंटरॅक्ट करते तेव्हा मला वाटतं मी डिसेबल्ड आहे। म्हणजे काय, मी आत्ता तुमच्यासोबत व्हीलचेअरवर फिरते, मला नाही वाटणार मी डिसेबल्ड आहे। पण अगेन मी व्हेन्यूचं उदाहरण देते, मला जर खालून वरती यायचं असेल, मला काय वाटेल, मला रिअलाइज झालं की अरे मी डिसेबल्ड आहे, कारण की मला कोणाची तरी गरज लागणार आहे वरती जायला, मला कोणाची तरी मदत लागणार आहे आणि कोणी परत मी डिपेंडेंट होणार आहे। मला वॉशरूमला जायचं असेल तर मला वाटेल की अरे इथे टॉयलेट नाही आहे, इथे ॲक्सेसिबल टॉयलेट नाही आहे, तेव्हा मला वाटेल की मी डिसेबल्ड आहे, राईट। म्हणजे बॅरियर आणि तुमची डिसेबिलिटी जेव्हा मॅच करते तेव्हा ती डिसेबिलिटी असते। आता नॉर्मल आणि अबनॉर्मल, मी हा प्रश्न नेहमी मी शाळांमध्ये सेशन घेते मुलांसाठी, लहान मुलांसाठी, कारण की लहान मुलांवरच जास्त काम केलं पाहिजे याचं मला वाटतं। मुलंच असतात की जी सुधरवू शकतात, तर मी लहान मुलांना नेहमी विचारते की मुलांना सांगा रे नॉर्मल म्हणजे काय आणि अबनॉर्मल म्हणजे काय। मुलं काय म्हणतात की ताई अबनॉर्मल म्हणजे नाक, ज्याला कोणाला नाही का हात नाही आहेत, पाय नाही। मुलं खूप प्रामाणिक असतात त्यांच्या उत्तरात, ते काय शुगर कोट करत नाहीत ही गोष्टी, ते जे आहे ते बोलतात। ज्यांना काही डोळे नसतात, पाय नसतात, हात नसतात किंवा कोणीतरी येडा असतो असं म्हणतात मुलं, ते म्हणतात अबनॉर्मल। आणि जे काही नाकी डोळी व्यवस्थित आहेत ते नॉर्मल। मग माझ्या मुलांना काउंटर प्रश्न असतो, मग मी नॉर्मल आहे का अबनॉर्मल आहे? आणि तेव्हा मला पिन ड्रॉप सायलेन्स येतो, का तर ताई एवढा वेळ एवढी भारी बोलतीये, आता आम्ही तिला अबनॉर्मल म्हणूया का नॉर्मल म्हणूया, हा त्यांना प्रश्न येतो। म्हणजे ते सापडतात माझ्या तावडीबरोबर आणि मला हेच अपेक्षित असतं आणि म्हणून मी हा प्रश्न मुद्दामून विचारते। नॉर्मल अबनॉर्मल ह्या टर्म्स आहेत, म्हणजे डिस्क्राईब केल्या गेलेल्या टर्म्स आहेत। माझं दिसणं वेगळं आहे म्हणजे मी अबनॉर्मल आहे असं होत नाही। इथे बसलेला कुठलाच व्यक्ती एकसारखा दिसत नाहीये, ना त्याचे डोळे सेम आहेत, ना त्याचं नाक सेम आहे, ना त्याचे ओठ सेम आहेत, रंग पण आपला एकसारखा नाहीये कोणाचा। आपण सगळे वेगळे आहोत, आपल्या सगळ्यांच्या गरजा वेगळ्या आहेत। मी जर उजव्या हाताने जेवते तर कोणीतरी इथे डाव्या हाताने जेवत असेल, इतकं साधं समीकरण आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।